हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा आपला चॅप्टर आहे त्रिकोणी संख्या काढणे. तर आपण पहिला प्रश्न घेऊया. 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. तर एकदम सोपा आहे. 28ची जी पुढची संख्या आहे ती संख्या घ्यायची आणि त्याला छेद 2 करायचं. 28 ही पहिली संख्या आहे आणि त्याच्या पुढची जी क्रमवार संख्या आहे ती 29 आहे. म्हणून या पुढची संख्या घ्यायची. फक्त आपल्याला त्रिकोणी संख्याचा 28 पाया असणारा त्रिकोणी संख्या काढताना फक्त त्याच्या पुढची संख्या घ्यायची. म्हणजे 28 गुणवले 29 भागिले 2 बेक बे बेचूक 8. तर आता 29चा आणि 14चा इथे गुणाकार करायचा. 4 9 36ला 6 हातचे आले 3 4 दोन्ही 8 8 आणि 3 11 अधिक 9 1 9 बे 1 बे 6ला 6 9 आणि 1 10 0 4ला 1 2 आणि 2 4. तर 28 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आहे? 406. तर हे राहील आपलं उत्तर. तर अशाच प्रकारे अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. 43 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. तर सेम प्रोसेस करायची. त्रिकोणी संख्या म्हणलं की 43 गुणिले त्याच्या पुढची संख्या 44 भागिले 2 बे 1 बे बे 2 4 बे 2 4 किती येणार? 43 गुणिले 22 करायचं. 22 त्रिक 66ला 6 चाले 6 22 चौक 88 88 6 92 94 946. तर 43 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आली आपली? 946. तर हे राहील आपलं उत्तर 946. अशाच प्रकारचे तिसरे गणित घेऊया. सेम प्रकारचंच. 198 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा. तर सेम प्रोसेस करायची याची पण. 198 गुणिले 199 भागिले 2 बे 1 बे 92 18 92 18 किती आलं? 199 गुणिले 99 आलं. तर याचा आता गुणाकार करायचा. 9 9 81ला 1 हातचे आले 8 9 9 81 81 आणि 8 किती होते? तर 81 आणि 8 होते 89 89ला 9 हातचे आले 8 9 1 9 9 9 आणि 8 किती? 17 17 आणि 9 9 81ला 1 हातचे आले 8 9 9 81 आणि 8 89ला 9 हातचे आले 8 9 1 9 9 8 17. तर करा बेरीज आता याची. 9 9 आणि 1 10ला 0 हातचे आला 1 9 10 6 17ला 7 हातचे आला 1 7 8 9 19,701. तर 198 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती येईल आपली? 19,701. तर ही राहील आपलं उत्तर याचं. आता आपण याच्या पुढचं पाहूया. एक स्टेपने आपण पुढे जाणार आहात. तर आत्ताचा आपलं काय आहे? त्रिकोणी संख्येवरून पाया शोधणे. त्रिकोणी संख्येवरून त्याचा पाया शोधणे. तर पहिले एक्झाम्पल घेऊया आपण. याचं एक्झाम्पल 300 ही त्रिकोणी संख्या आहे. 300 ही त्रिकोणी संख्या आहे. ही त्रिकोणी संख्या आहे. तर त्याचा पाया शोधा. तर आता आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली आहे. 300 ही त्रिकोणी संख्या आहे. तर आपल्याला त्याचा काय करायचा आहे? पाया शोधायचा आहे. तर याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही. दिलेली जी त्रिकोणी संख्या आहे त्याला 2 ने गुणायचं. 300 गुणिले 2 300 दोन्ही किती येणार? 600 येणार. तर 600च्या अगोदरची संख्या आहे पूर्ण वर्ग संख्या. त्या पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे ती बघायची 600च्या अगोदरची. मग 600च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती येणार? 576. 576 ही पूर्ण वर्ग संख्या आहे 600च्या अगोदरची. मग 576चं वर्गमूळ किती येणार? 576चं वर्गमूळ येणार आपलं 24 येणार.
24. तर या 24 हे वर्गमूळ येणार. 25चं किती येते वर्ग, 25चा वर्ग किती येते 625. म्हणजे 600च्या अगोदरची आपल्याला पूर्ण वर्गसंख्या घ्यायची, ती आहे 576. 576चा वर्ग येते 24. म्हणून 300 ही जर त्रिकोणी संख्या आहे, तर 300 जर ही त्रिकोणी संख्या आहे, 300 ही जर त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया किती येणार, 24 हा त्याचा पाया येणार. म्हणजे आपलं उत्तर किती येणार, आपलं ॲन्सर येणार 24. तर अशाच प्रकारे आपण याच्या पुढचं एक एक्झाम्पल बघूया त्रिकोणी संख्येचा पाया शोधण्याचं. जर 153 ही त्रिकोणी संख्या असेल, जर 153 ही त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया किती. तरी पण सेम प्रोसेसनं करायचं आहे, काही सुद्धा अवघड नाही. 153 गुणवले 2 करायचं, 3 दोन्ही 6, 5 दोन्ही 10 0, ह्याच्याला 2 1 2 आणि 1 3, हे जर किती येणार गुणाकार 306 येणार. तर आपल्याला काय करायचं आहे, 306च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या घ्यायची. तर 306च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या किती आहे, तर 306च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या आहे 289. 289. तर मग आता आपल्याला 289चं काय घ्यावं लागेल, वर्गमूळ घ्यावं लागेल. तर 289चं वर्गमूळ किती येणार 17. 300 अगोदरची जी संख्या आहे त्याचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे. 300 अगोदरची 306 पेक्षा जी लहान संख्या आहे ती किती आहे, 289 या संख्येचं वर्गमूळ 17 येते. म्हणून 153 जी त्रिकोणी संख्या आहे तर त्याचा पाया किती येणार 17. तर हे राहिलं आपलं उत्तर. आता आपण त्याच्या पुढची स्टेप घेऊया. 105 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या काढा. तर याच्या अगोदर आपण 2 टाईप बघितलेले आहेत. आता ही त्याच्या पुढचा टाईप आहे तिसरा. तरी पण सेम प्रोसेस आहे, काही सुद्धा अवघड नाही ह्याच्यामध्ये, सोपी प्रोसेस आहे. तर यातली पहिली स्टेप आहे 105 ही त्रिकोणी संख्या आहे 105, त्याच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या काढा. तर 105 गुणिले 2 करायचं, याला पण सेम पाया काढायचा पहिल्यांदा. 105 दोन्ही किती होते 210. दुसरी स्टेप करायची वर्गमूळ बघायचं. 210च्या अगोदरची पूर्ण वर्ग असलेली संख्या किती आहे, तर ही 196 आहे. 196. तर 196चं वर्गमूळ किती येते, वर्गमूळ 14 येते. म्हणजे ही किती झाला, पाया झाला त्याचा पाया. तर हा झाला पाया. तर आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, 105 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या काढा. पायापर्यंत आलो. मग तिच्या पुढील कितवी संख्या सांगितली आपल्याला, 8वी संख्या सांगितली. मग काय नाही, तिसरी स्टेप 14 + 8 करायचं. 14 आणि 8 किती 22. 22 येणार. 22, 14 आणि 8 किती येणार 22. तर त्याच्या पुढची आपल्याला 8वी संख्या सांगितलेली, 14चा 8 22 आली. मग आपलं आणि लास्टची आता एक 4थी स्टेप राहिली. तर 22 त्रिकोणी संख्या काढताना 22 आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची. 22 गुणवले 23 आणि भागिले 2 करायचं त्याला. बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, किती येणार इथं आता 23 गुणवले 11. 11 त्रिक 33 ला 3, 4 3, 11 दोन्ही 22, 23 24 25, 253. तर जर 105 ही त्रिकोणी संख्या 105 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या किती येणार मग आपली 253. तर 253 हे राहील आपलं उत्तर. तर याच्या पुढचा क्वेश्चन घेऊया, सेमच आहे क्वेश्चन. 136 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील 9वी त्रिकोणी संख्या काढा. तर सेम प्रोसेस आहे. फर्स्ट स्टेप लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. फर्स्ट स्टेप काय सुद्धा करायचं, 136 फक्त गुणविले 2 करायचं. 6 दोन्ही 12 2, 4 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, बे 1 बे, 272. 136 आणि 2चा गुणाकार 272 आला. तर आता 272च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या किती आहे ती बघायचं. दुसरी स्टेप. तर 272च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या किती येणार 256. तर ह्या 256चं वर्गमूळ 256चं वर्गमूळ किती येणार 16. म्हणजे 16 हे काय झालं पाया झाला. 16 हा पाया झाला. मग आपल्याला त्याच्या पुढची 9वी संख्या विचारली. 9वी त्रिकोणी संख्या किती, तिसरी स्टेप. मग काय करायचं, त्याच्या पुढची संख्या विचारल्यामुळे 16 + 9 किती येणार, 16 आणि 9 किती येणार
25. पायानंतरची 9वी संख्या विचारली म्हणून आपण त्यामध्ये 9 ॲड केलं. पाया 16 आणि 9 त्यामध्ये ॲड केलं, त्याचं उत्तर आलं 25. आणि लास्टची आपली चौथी स्टेप काय करायची, त्रिकोणी संख्या काढताना त्याच्या पुढची संख्या घ्यायची. म्हणजे ही जी संख्या आलेली आहे त्याच्या पुढची संख्या 25 गुणवले 26 भागिले 2. 2 न बघायचं. बे एक बे, बे एक बे, बेत्रिक 6. मग किती येणार आहे याचा गुणाकार, 25 गुणिले 13. किती येणार याचा गुणाकार, 325. तर याचा गुणाकार किती येणार आपला, 325. म्हणून 136 ही जर त्रिकोणी संख्या आहे तर त्यातली पुढची 9वी त्रिकोणी संख्या किती येणार आपली, 325. तर हे राहील आपलं उत्तर. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गणित सोप्या पद्धतीने सोडवून भेटेल. थँक्यू.